नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत भिवरे येथे किगा आईस्क्रीमला। किगा आईस्क्रीम मध्ये आपण चेक करणार आहोत विविध प्रकारचे आईस्क्रीम आणि हो, थंडीमध्ये गरमी गायसेस वाला सिझलिंग ब्राउनी। वाट कसली बघताय, चला तर मग। नमस्ते, नमस्कार नमस्कार, हरिओम हरिओम हरिओम। या या नमस्ते नमस्ते। कुठल्या कुठल्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत आपल्याकडे? आपल्याकडे ड्रायफ्रुट्स वाले आहेत, फ्रुट्स वाले आहेत, ट्रेडिशनल पण आहेत, म्हणजे जे पारंपरिक पारंपरिक आहेत, आपले पुरणपोळी पुरण- अशा प्रकारचे पण सगळे ice cream आहेत. चॉकलेट मध्ये पण आता नवीन फ्लेवर आलेले आहेत, म्हणजे भरपूर फ्लेवर आहेत आता चॉकलेट मध्ये सुद्धा। आपल्याला पुरणपोळी बघायला पण भेटेल. भारी वाटते। हा, पुरणपोळी पुरणपोळी आहे, आहे, शाही तुकडा आहे, अच्छा, न्यू क्रिएशन मध्ये असे रेड वेल्वेट, कोजागिरी अशा पण टाइपचे आहेत आणि ट्रेडिशनलचे पण आहेत। अच्छा, कोजागिरी आहे। पलीकडे पण हा आपल्याला बासमती सारखा हा आहे। हा सुद्धा बासमती तांदळाची खीर कशी असते तो सुद्धा आहे बासमती तांदळासारखा। आणि हा रेड वेल्वेट आहे, रेड वेल्वेट, रेड वेल्वेट जो अच्छा, केक येतो ना, केक फ्लेवर हा. वाला। आणि अच्छा, हा जो आहे ना कोजागिरीला आपण दूध आठवतो ना, बर, त्याचा हे क्या बात आहे। आणि त्याच्यानंतर हे पुरणपोळी आहे। ओके, ते पारंपरिक आहे, पारंपरिक आहे आपलं। हा, हो, वाव, तीळ लाडू आहे। अच्छा, तिळ लाडूचं पण हा, flavor आहे। तीळ लाडू आहे आणि हे सीताफळ। आमच्याकडे शुगर फ्री आईस्क्रीम आहेत, क्या बात, शुगर फ्री ice cream. शुगर फ्री अंजीर आहे, परत मँगो आहे आणि ब्लूबेरी आहे। ब्लूबेरी हा, पण. ब्लूबेरी। आणि या बाजूला कुठले? या बाजूला सुद्धा आहेत, या बाजूला सुद्धा आईस्क्रीम आहे। हा, मुलगोबा आहे, हा मुलगोबा अगदी चांगलाच लागणार आहे, अगदी आमरस खाल्ल्यासारखा वाटणार। परत आणखी पेरू आहे, हा खरबूज आहे। हा जो आहे ना खरबूज आहे, खरबूज आपल्या यात्रेमध्ये खाल्ल्यासारखा खरबूज लागणार, इतका जोरात लागणार। हा जो आहे ना ब्लॅक करंट हा पेरू आहे। परत पाणीपुरी आहे, परत लिची आहे इकडं, आणि मोदक आहे इकडं। हा मोदक आहे बघा, हा मोदक ह्याच्यामध्ये खोबऱ्याचे सुद्धा थोडे सार बारीक हे लागणार त्याच्यामध्ये। हो, इतकं हे मोदक फ्लेवर, गोल्डन मोदक। हे आपल्याकडे कंपनीचं प्रीमिक्स येतं, तर त्याच्यापासून आपण हे वेफल कोन फ्रेश देत असतो कस्टमरला। एवढं टाकल्यानंतर 3 मिनिटासाठी सोडून द्यायचं, ते 3 मिनिटात कोण रेडी होतं। नंतर हाताने त्याला हे करायचं। आता आपण कोण तयार झालेला आहे, तर आपण अशाच प्रकारे कस्टमरला फ्रेश कोण देत असतो। आता बघूयात।
तर आपल्या सोबत आहेत किगा आईस्क्रीमचे ओनर मिस्टर गोसावी सर. आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे. स्वागत. कसे आहात? नमस्ते नमस्ते. नमस्कार. नमस्ते. कसे आहात ठीक आहे आपण? ठीक आहे ठीक आहे. ओके. तर आपलं किगा आईस्क्रीम विषयी काही माहिती द्या आम्हाला. किगा आईस्क्रीम आज 2-2.5 वर्ष झालं आम्ही इथं सुरू केलेलं आहे. अच्छा. जवळजवळ 15 मे 2022 पासून सुरू केलेलं आहे. ओके. आतापर्यंत आमच्याकडे पारंपरिक आईस्क्रीम आहेत. पारंपरिक पारंपरिक जसे की पुरणपोळी आहे, मोदक आहे, तिळ लाडू क्या आहे बात आहे. आणि परत दिवाळीच्या सीझनला जिलेबी, मैसूर पाक अशा फ्लेवरचे आईस्क्रीम फ्लेवरचे आईस्क्रीम आहे. जिलेबी आणि- फ्लेवरचं आईस्क्रीम फर्स्ट टाइम आहे हा आणि परत तिळ हे काय ते आपले बेसन लाडू ते सुद्धा आईस्क्रीम आहे. म्हणजे फराळ्या फराळाचे, फ्लेवरच्या विविध प्रकारचे आईस्क्रीम. शिरखुर्मा आहे, पाणीपुरी आहे, वाह, बाकरवडी, गुलाबजाम अशा पद्धत सुद्धा आईस्क्रीम क्या आहे. बात आहे. फक्त ह्या आईस्क्रीम मध्ये सण असेल त्या टायमाला येतात. म्हणजे अच्छा, दिवाळीच्या specific टायमा period हा मध्ये असतात असं- ते. असं- असे येतात. अच्छा. आणि दिवाळीच्या टायमाला म्हणजे किंवा बेसन लाडू, परत मैसूर पाक अच्छा. अशा पद्धतीने आईस्क्रीम येतात. क्या बात आहे. हो ना. म्हणजे विविध प्रकारचे विविध फ्लेवर प्रकारचे. जे आपले हा जे फेवरेट फूड आयटम्स आहेत त्याचे फ्लेवरचे आईस्क्रीम्स येऊन नक्की विजिट करा हो, सरांची. कधीही या आणि कोणत्या आमची क्वालिटी कायमची आहे तशीच आहे, त्यात बदल होणार नाही. पहिल्यापासूनच ती क्वालिटी आहे आणि अशी नॅचरल आहेत सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये ही नाही दुसरी कुठली वापरली मिक्स नाही काय. नॅचरल नॅचरल पूर्ण नॅचरल. मग आता सीझन मध्ये थंडीच्या सीझन मध्ये जास्त आता आमच्या थंडीच्या सीझन मध्ये जास्त म्हणजे सिझलिंग ब्राउनी आईस्क्रीम जाते गरम. सिझलिंग ब्राउन. सिझलिंग ब्राउनी जास्त आईस्क्रीम ओके. जाते. हे जवळजवळ 40-50 एक आईस्क्रीम जाते सिझलिंग ब्राउनी क्या बात आहे. दररोजच्या दिवस. आणि आपलं शॉपचं टायमिंग काय आहे? शॉप सकाळी 11, 10:30, 11ला उघडतं. रात्रीच्या 12:30, पावणे 1 जसं कस्टमर येईल तसं आम्ही हा, हा, देतो. हा, कारण हा. कसं माणूस आवड आहे आणि चांगली भेटते, ती सेवा चांगली भेटते म्हणून हो. येतात. आणि आम्हाला आवडते. लोक आले म्हणजे आम्ही नाही म्हणत नाही त्यांना. नाही. जरी आम्ही समजा बंद केलं तरी ठीक आहे बाबा द्या, ते आले तर एवढे आपल्याला असं असं. मित्रांनो, पण एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडते की आपण ॲम्बियन्स बघाल ना तर अप्रतिम आहे. म्हणजे इव्हनिंग टाइमला तुम्ही खास करून जर आले तर तुम्हाला राहावलं जाणार नाही की बस एक आईस्क्रीम खाऊनच जायचं किंवा सिझलिंग ब्राउनी Sizzling brown, हा. खाऊनच जायचं. हो, बरोबर सिझलिंग की ब्राउनी खाऊन जावा. परत तुम्ही मस्तानी घ्या, कुठली घ्या. अच्छा. मस्तानी सुद्धा चांगले आहेत. आमच्या ते मुलगा गणेश म्हणून आहे, तो सुद्धा अगदी म्हणजे चांगलं सेवा देतो सर्व कस्टमरला. बात. अतिशय सुंदर मुलगा. त्याचं गाव पाटण आहे, पण अच्छा. पोरा अक्षरशः अतिशय सेवा चांगली देतो तो. क्या बात गावी आहे. समजा त्याने समजा कस्टमर आलेत आणि रात्रीचं बंद केलंय हम्म. तरी तो या म्हणून देणार. ठीक आहे, इतक्या लांबून आले ते आवड आहे म्हणून ते म्हणते आहो नाही आमच्यासाठी उघडा गो. हा, हा. मग ते उघडण देणारच. म्हणजे तो कधी असा आळसपणा करत नाही. बघा अशी सर्व्हिस कुठे मिळेल का कुठं? आपल्याला? हा हा एवढं अशी सर्व्हिस तुम्हाला पुण्यात आय गेस कुठे मिळणार नाही. की हाक मारून जरी म्हटले की मला आईस्क्रीम हवे हा. तरी आपल्याला मिळेल. हो असे कोणत्या टायमाला म्हणत त्या टायमाला आमच्या टायमात आलं ना आम्ही देणारच आईस्क्रीम. आम्ही जागा जर असतो तर देणारच आईस्क्रीम. एक वेळ आमच्या किगा आईस्क्रीम बिवरीला भेट द्या आणि आम्हाला तुमची सेवा करायला संधी द्या आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हीच तुमच्या सर्वांना आमची विनंती. हो. थँक्यू सो मच आपला वेळ दिल्याबद्दल सर. धन्यवाद. थँक्यू. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला ना? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किगा आईस्क्रीमला नक्की व्हिजिट करा. टिल देन बाय बाय, टेक केअर.